नमस्ते, जय श्री किचन में तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी. तर बघा, मी असे पाव किलो असे गावठी असे वांगे घेतलेले आहे. आपण बघू शकता. त्यात आपण एक बटाटाही टाकणार आहोत व आपण 2 कांदेही टाकणार आहोत व आपण 2 टमाटेही टाकणार आहोत व एक लसणाची कांडी आपण टाकलेली आहे व सगळे आपण मसालेही टाकणार आहोत. मिरची पावडर, हळद, धना पावडर, मीठ व आमचा घरगुती मसालाही आम्ही टाकणार आहोत. त्याच्यामध्ये गरम मसाला. हे बघा, मसाले किमान मी मोठे 1-1 चमचे घेतलेले आहेत, कारण की आपल्याला भाजी अशी झणझणीत व तिखट अशी पाहिजे. व आपण पाव किलो वांगे घेतलेले आहेत, हिरवेगार असे वांगे. आपण एक कढई घेणार आहोत. त्याच्यामध्ये 3 चमचे आपण तेल टाकणार आहोत व 2 कापलेले कांदे आपण असे टाकणार आहोत कापून. त्यामध्ये आपण जे टमाटे घेतलेले त्यालाही बारीक कापून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत व आपण बटाटे आणि वांगे बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहोत त्याचे. बघा, त्याला पाण्यात आपण भिजवून ठेवणार आहे. बघा कसे आपण स्वच्छ याला छान असे निघालेत आतमधून. किडलेले आपण बघायचे, वांगे किडलेले आपण कधीच घ्यायचे नाही. मी बटाट्याची सालही नाही काढली, कारण की मला आवडत नाही जास्त. मग कांदे आपले असे गोल्डन असे ब्राऊन व्हायला लागलेत. त्यामध्ये आपण लसणाच्या कांड्यांचे कापून तुकडे टाकणार आहोत व त्याला कांद्यामध्ये फ्राय करणार आहोत. मग त्याला परतणार आहोत 2 ते 3 मिनिटं. आता आपण बारीक कापलेले टोमॅटो कांद्यामध्ये ॲड करणार आहोत. किमान कांद्याला 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी फ्राय होऊन द्यायचं, किंचित शिजून द्यायचं. त्यानंतर आपण टमाटे टाकणार आहोत, कारण की टमाट्यांचा लगेच रस होतो बारीक. आणि त्यालाही आपण कांदा, लसूण व टमाट्यांना आपण मिक्स करणार आहोत आता. व त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे आपण मसाले टाकणार आहोत. आणि बघा, आपण मसाला करून त्याची एक मस्तपैकी अशी ग्रेव्ही बनवली आहे. व त्यात आपण कापलेले वांगे बटाटे टाकणार आहे. हे बघा, सगळे वांगे बटाटे आपण टाकणार आहोत. त्याचं पाणी नाही टाकायचं आपल्याला, फक्त वांगे बटाटे टाकायचे आहे. हे बघा, आता आपण आपले वांगे आणि बटाट्याला जे ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहे त्याला सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सगळं वांग्यांना व बटाट्यांना मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊयात. व त्याच्यामध्ये आपण एक 2 अशा छोटे छोटे ग्लास आपण असं पाणी टाकणार आहोत. पेले असं आपण 1 पेला असं पाणी टाकणार आहोत. जर का अर्धा किलोची भाजी बनवत असाल तर तुम्ही 2 पेले पाणी टाका. जर का तुम्ही पाव किलोची भाजी बनवत असाल तर तुम्ही 1 पेला असं पाणी टाकू शकता. तर मी 1 पेला पाणी टाकलेलं आहे.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व आम्हाला सबस्क्राईब करून कमेंट करून कळवा की आम्हाला तुम्हाला कशी रेसिपी आवडली. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही रेसिपी ट्राय केली असेल. भाजी चव सांगा कशी झाली तुमच्या. आपली वांग्याची भाजी ही आता मस्तपैकी शिजणार आहे. त्याला आपल्याला गॅसवर 10 ते 15 मिनटं बारीक फ्लेमवर ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपण झाकण लावून घेऊया. जेव्हा आपण 5 ते 10 मिनटानंतर वाफेवर आपली भाजी लगेच तयार होईल. हे बघा आपली भाजी आता मस्तपैकी तयार झाली. पहिलं पाणी छान याचं आटलेलं आहे. आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करून टाका. हे बघा आपली रेसिपी झालेली आहे. सुक्की वांग्याची भाजी आपली बनवून झालेली आहे. थोडंसं पाणी मला दिसते म्हणून मी परत 1-2 मिनटं आपण झाकण ठेवूया आणि त्यामध्ये लगेच आपण झाकण काढूया. बघा आपला गॅस मीडियम फ्लेमवर आहे. पहिला आपण हाय फ्लेमवर ठेवलेला, आता आपण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत. बघा वाफेवर आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी झाकण काढले 2 मिनिटांनंतर. हे बघा आपली भाजी पण छानशी सुकलेली आहे व सुक्की वांग्याची भाजी आपली रेडी झालेली आहे. आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कशी आवडली ही रेसिपी. हे बघा हे बघा आपली रेसिपी झालेली आहे. वांग्याची सुक्की भाजी आपली रेडी झालेली आहे. आवडला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला कशी रेसिपी आवडली. आता आपण याला छान असं सर्व करून घेणार आहोत, सर्व करणार आहोत, खाणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. Again, thanks for watching.